एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक आपला आहे पिट्स इंडिया ऍक्ट 1784 आणि त्याच्यानंतरचे इटुकले पिटुकले दोन कायदे, ते म्हणजे 1786 आणि 1788 चे। आता हे 1786 आणि 88 चे इटुकले पिटुकले असल्यामुळे आपल्याला फार कमी पुस्तकात दिलेले दिसतात। लक्ष्मीकांतच्या इंडियन पॉलिटीमध्ये इटुकले पिटुकले असल्यामुळे ओझरती नजर मारलेली आहे, तर ते थोडेसे आपण पाहून घेऊया। पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये 2-3च पॉइंट्स दिले आहेत लक्ष्मीकांतला, तर त्याच्यामध्ये काय अजून डिटेल्स आहेत ते पण पाहून घेऊ, कारण की एमपीएससी काय कधी काय विचारण काही गॅरंटी नाही है ना, बरोबर आहे। मग आपण पक्के राहिलो पाहिजे, एकदम बिलकुल लढवई आहे, तर त्याच्यासाठी आपला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे। याच्या पूर्वीचा तुम्ही पाहिले का रेग्युलेटिंग ऍक्ट वगैरे, ते नसून पाहिले तर ते पाहून घ्या का। तर ही जी सिरीज आहे, ह्या सिरीज मध्ये प्रत्येक पॉइंट जो आहे ब्रिटिश कालीन कायद्याचा, त्याच्यामध्ये जितकं डिटेल जाता येईल तितकं डिटेल जाण्याचा मी प्रयत्न करतोय। आजच्या याच्यातही आपण लक्ष्मीकांत मध्ये जे दिलेले आहे पॉइंट्स, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही आहेत का त्यावरही आपण चर्चा करूया। ठीक आहे, आलं लक्षात? तर मग चलायचं। मग चलण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपले 2 प्रश्न असलेच पाहिजे, 2 प्रश्न ठेवायचे डोक्यात फिट। चला बघूया। पहिला प्रश्न तुमच्यासाठी, नाही तर मग म्हणाल सर तुम्ही घ्या ना मग प्रश्न देता तर तुम्हीच भोगा, नाही का? तसं नाही, तुमच्यासाठी, कारण तुम्हाला पास व्हायचा आहे, मला नाही। 1784च्या पिट्स इंडिया कायद्यान्वये कोणत्या संस्थेची निर्मिती झाली है ना? कोणती संस्था निर्माण केली बा पिट्स इंडिया ऍक्ट ना, है ना? म्हणजे आता कोणाची जन्म झाला पाहून घेऊ। विच बॉडी क्रिएटेड बाय द पिट्स इंडिया ऍक्ट 1784? कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ आणि कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स असं ब क दिलाय। तुम्हाला 4 पैकी एक्झॅक्ट निवडायचं आहे, ते व्हिडिओ पाहताना तुम्हाला समजूनच जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही। दुसरं आहे पिट्स इंडिया ऍक्ट 1784 च्या कायद्यामुळे कोणता परिणाम झाला? विच इज और आर द इम्पॅक्ट्स ऑफ द पिट्स इंडिया ऍक्ट 1784? ईस्ट इंडिया कंपनीच्या राजकीय अधिकार नष्ट झाला म्हणते रे बाबा, है ना? पॉलिटिकल पॉवर ऑफ ईस्ट इंडिया कंपनी व्हॅनिश्ड। ब्रिटिश सरकारचे कंपनीच्या भारतातील कार्यावर नियंत्रण वाढले, तर इन्क्रीज कंट्रोल ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट ओव्हर कंपनीज इंडियन अफेअर्स। काय गव्हर्नर जनरलला स्वेच्छाधिकार बहाल झाला म्हणते बाबा। डिस्क्रेशनरी पॉवर्स अलोटेड टू द गव्हर्नर जनरल। अरे बापरे, ब क दिसते असा, आला लक्षात? हा थोडासा तेढामेढा, पहिला वाला फॅक्च्युअल, दोन्ही बघून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये। उत्तर भेटतात का? उत्तर सापडले व्हिडिओ पाहताना तर समजायचं, मस्त मन लावून पाहिला रे बाबा ना, एका याच्या समजला। नसन समजला तर टेन्शन नाही, पुन्हा व्हिडिओ पाहायचा आणि समजून घ्यायचा। आला लक्षात? ठीक आहे। आणि मग तुमचे प्रश्न बनवायचे आणि असे प्रश्न डोक्यात ठेवले की परीक्षा आपली। ठीक आहे, चला पहिल्यांदा आपण बघूया की हा जो टायटल आहे पिट्स इंडिया ऍक्ट, याला पिट्सच काऊन म्हणतात? पिट्टत काय याले लमछाले, तर म्हणून पिट्स म्हणतात, तर ते समजून घ्या। पिट्स इंडिया ऍक्ट काऊन म्हणतात का? तर पिट्स इंडिया ऍक्ट यासाठी म्हणतात कारण हा जो भाऊ होता पिट्स, तेव्हा तो झाला प्राईम मिनिस्टर यंग याच्यात। जिथं आम्ही परीक्षेचा अभ्यास सुरू करतो तिथं हा भाऊ प्राईम मिनिस्टर वयाच्या 24 मध्ये। आम्ही तर जेमतेम ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि ना वयाच्या 24 मध्ये। मग तुम्ही म्हणाल सर आज झाला असं त्याच्या पाठीमागत, हो बरोबर आहे। त्याचा बाप जो होता ना तो बी पिट्सच होता, है ना? तो पण विलियम पिट्सच होता बरं का। बापाचं बी नाव विलियम पिट्स, त्याचं बी नाव विलियम पिट्स, है ना? तो बाप विलियम पिट्स हा पण आधीचा प्राईम मिनिस्टर होता, हा नंतर झाला पोट्टा, म्हणजे भेटलं बा काहीतरी असं वडिलोपार्जित असं समजा। तर म्हणून याला काय म्हणत होते, याला ओळखायला पाहिजे म्हणून याला म्हणत होते पिट द यंगर, है ना? हा यंगर, तो एल्डर, त्याचा बाप। तर हा जो आहे यानं हे बिल टाकलं आणि पारित झालं, म्हणून याला नाव दिला पिट्स इंडिया ऍक्ट
1784. पण ऍक्च्युअल नाव काय आहे? ईस्ट इंडिया कंपनी ऍक्ट 1784. कारण कोणासाठी बनवला? तर ईस्ट इंडिया कंपनीले ते पुनर्रचित करायचं होतं. त्याचे कार्य, त्याची संरचना पुनर्रचित करायची होती, है ना, रिस्ट्रक्चर्ड करायचं होतं. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला काय दिसते, नाव आहे ईस्ट इंडिया कंपनी कायदा 1784. पीठ भाऊनं ते इंट्रोड्यूस केलं आणि पारित करून दाखवलं दम. आणि म्हणून याला पीट्स इंडिया. का? तर एवढा सोपा नव्हता, एवढा सोपा नव्हता. बघा प्रवास कसा आहे. तर आपल्याला ह्या कायद्याचा प्रवास असा दिसते का 1783 ले दुंडास बिल होता, मंत्री होता दुंडास, आणि त्यानं ते बिल टाकलं. तेव्हा फॉक्स आणि नॉर्थ यांची युती सरकार होती, कोलिशन गव्हर्नमेंट. आणि कोलिशन गव्हर्नमेंट मध्ये सबमिट केलं आणि जसं इंट्रोड्यूस झालं तसाच विरोध झाला. का? तर ईस्ट इंडिया कंपनीची खतऱ्यात आली होती पूर्ण, है ना, असे प्रोव्हिजन होते. आणि ते मग जसा इंट्रोड्यूस केला तसा विरोध झाला तर विड्रॉल करून टाकला. दंडास म्हणते जाऊ दे रे भाऊ, पंगा नको. मग त्यानंतर फॉक्स इंडिया बिल आला, तो 18 नोव्हेंबर 1783 ला सबमिट केला. यानं 2 बिल सादर केले होते. यानं किती? 2 बिल सादर केले होते. बिल मस्त सादर केले, हाऊस ऑफ कॉमन मध्ये पारित झाला. पण हाऊस ऑफ लॉर्ड जो होता तिथं फेल झाला. का? तर याच्यातही असे प्रोव्हिजन होते. कसे होते ते तुम्हाला पुढे लक्षात येईल. म्हणून काऊन फेल झाला. हाऊस ऑफ लॉर्ड, रईस लोक, हाऊस ऑफ लॉर्ड म्हणजे हे आपलं राज्यसभा ज्याला म्हणतो तसंच, हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये फेल झाला. हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये फेल झाला आणि त्याच वेळात हे कोलिशन गव्हर्नमेंट होतं, फॉक्स आणि नॉर्थ. तर किंग जो आहे जॉर्ज III यानं धरला नाही, हा कोलिशन युती सरकारला खारिजच करून टाकला, खत्म. मग झाले इलेक्शन झाले ना, आमचा पीठ भाऊ आहे मेजॉरिटीनं जिंकून आला. मेजॉरिटीनं जसा जिंकून आला त्यानं घेतला चान्स. त्याला बी पाहिजे होतं हे, त्यानं चान्स घेतला आणि मग त्यानं इंट्रोड्यूस केलं. पहिल्या ह्याच्यात फेल, मायनर, मेजॉरिटी थोडशा ह्याच्याने गेलं. पण दुसऱ्या ह्याच्यात ते पारित झालं. दुसऱ्या प्रयत्नात बघा बरं, मेजॉरिटीनं असल्यावरही म्हणजे केवढा लोचा असन. ह्या एक तर बिलामध्ये लोचा असन, नाही तर ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारात लोचा असन. तर कारभारात कसा लोचा असन ते आपण पाहूया. गव्हर्नर जनरल बेंगॉल जो होता तेव्हा वॅरन हास्टिंग होता. 1772 ते 1785 या कार्यकाळात होता. हे थोडंसं लक्षात ठेवायचं, कधी कधी विचारतात म्हणून. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला पीट्स इंडिया ऍक्ट आलेला दिसते. हा असा प्रवास, डुंडास बिल आहे, फॉक्स इंडिया बिल आहे आणि त्याच्यानंतर पीट्स इंडिया बिल. ठीक आहे, क्लिअर. चलाच्या भाऊ 24व्या वर्षी मानावं लागेल तुले भाऊ. हा, मग आमचा वॅरन हास्टिंग याले लई टेन्शन होता. 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट आला होता. रेग्युलेटिंग ऍक्ट काऊन आला होता? कारण की जेव्हा दिवाणी मिळाली होती बेंगॉल, ओरिसा आणि बिहारची, मस्त धंदे करायला लागले. गव्हर्नर हे छपाई आणि ब्युरोक्रॅट हे छपाई, आणि त्याच्या आधारावर तिकडे ब्रिटनमध्ये दिसायला लागले. अरे बावा, हे तर रईस करोडपती व्हायला लागले. मग आता कसं होते, कोणी रईस व्हायला लागला तर पोटात दुखते, आणि पोटात दुखते म्हणून तिथला मेंबर ऑफ पार्लमेंट जे होते आणि त्यांच्या MP म्हणजे पोटात दुखायला लागलं. आणि मग त्यांनी म्हणलं आता यांची कंबर कसावच लागन, आणि म्हणून 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला. पण त्याच्यानं काही कंबर कसली नाही, है ना. गव्हर्नर जनरल काही जमला नाही. कॉन्सिलर जे आणले ते गव्हर्नर जनरल तर इकडे झाला वीक, आणि कॉन्सिलर झाले पॉवरफुल. कॉन्सिलर पॉवरफुल झाले तर झाले, पण इकडे सुप्रीम कोर्ट आणि इकडे कॉन्सिलर यांच्यात झाली लढाई. हे झगडे या झगड्यामध्ये विचारू नका, गव्हर्नर जनरल झाला परेशान. हा वॅरन हास्टिंग, अबे भाऊ म्हणे का दिला बे म्हणे. मग सुधारणा करण्यात आली तरी काही फायदा नाही. म्हणून आपल्याला दिसते दंडास बिल पासूनचा जर्नी पीट्स इंडिया बिल पर्यंत, है ना. तर मग थोडक्यात समजून घेऊ की एक्झॅक्ट लोचे का होते. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टच्या नंतरही तर पहिला आहे, गव्हर्नर जनरल आणि कॉन्सिल सदस्य यांच्यामध्ये कलह, कॉन्फ्लिक्ट, खूपच झगडा होता. का? कारण की रूल असा होता की गव्हर्नर जनरल जो आहे तो कोणाच्या निर्णयावर काम करेल? कॉन्सिलच्या निर्णयावर. मग कॉन्सिल मध्ये बाय मेजॉरिटी म्हणला तर इथे 4 लोक होते हे कॉन्सिलचे, आणि 4 लोक असल्यावर हे आमचे आले का गव्हर्नर जनरल बाजूले पाय, काय घेणं देणं नाही,
है ना, तर त्याच्यामुळे त्याचा सत्यानाश होऊन जात होता, त्याचं काहीच चालत नव्हतं. वॅरन हास्टिंग म्हणे बापू मला धंदा करू दे, याचा धंदा सगळा मंदा. मग धंदा मंदा झाला आणि पुरा गंदा झाला, म्हणून मग यांच्यात व्हायला लागले झगडे. तसंच कॉन्सिल आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये व्हायला लागला. मग 76 मध्ये ते चेंज केला, बरोबर आहे. तर तो सॉल्व्ह झाला, पण हा तर झगडा सतत राहिला. आणि हा झगडा राहिल्यामुळे आपल्याला काय दिसते, गव्हर्नन्स काय बरोबर होत नव्हतं. दुसरं असं की प्रेसिडेन्सी जे होते, प्रेसिडेन्सी म्हणजे बॉम्बे आणि मद्रास हे सबऑर्डिनेट असायला पाहिजे होतं, कारण गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असा म्हणला होता, म्हणजे तो सुपेरियर. पण त्याचे लमचे हे कोणी ऐकतच नव्हते. गव्हर्नर बिनधास्त आपला काम करायचा, बिनधास्त आपलं युद्ध करायचा, बिनधास्त लढायानं आपापला धंदा करायचा. गव्हर्नर जनरल मला काय बनवला, गव्हर्नर जनरल मला गव्हर्नरच ठेवायला पाहिजे होता. मग गव्हर्नर जनरल मला जर बनवला असन तर बापू मला पॉवर माया कंट्रोल मध्ये गव्हर्नर राहिले पाहिजे ना. तर हे बी एक इश्यू होता. वॅरन हास्टिंग याच्याने बी परेशान होता. मग कंपनी अधिकारी जे आहे हे लमचे लबालब छपाई करत होते. छपाई काही थांबत नव्हती, है ना. म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट बनवलाय तरी छपाई नाही थांबत होती. मग छपाई काऊन नाही थांबत बाबा, तर हे थोडासा रिसर्च करायला लागले ब्रिटनमध्ये, है ना, पार्लमेंटरियन. आणि म्हणायला लागले आता पाहू बा कसं नाही थांबेत. मग याच्यावरही विचार करणं आवश्यक होतं आणि त्याच्यासाठी कायदा बनवणं आवश्यक होतं. कंपनीवर ब्रिटिश शासनाचे अपर्याप्त नियंत्रण. ब्रिटिश शासनाला असं वाटे की कंपनी बाबा पॉवरफुल होऊन जाईल आणि स्वतःच आपलं तर राज्य स्थापन नाही करत. हे लमची लढाई करते, प्लासीची लढाई केलं तिथं टोपी, बक्सरची लढाई केलं त्याच्यानंतर दिवाणी घेतलं तिथं टोपी, खाली लढाया फेल केलं त्या याच्याशी टिपू सुलतानच्या बापाशी. अरे बाबा कसं होईल, लईच प्रॉब्लेम, काही खरं नाही, है ना. असं लोचे व्हायला लागले. मग याला दिसायला लागलं की बाबा कंपनी व्हायला लागले पॉवरफुल. कंपनीच्या हाती आता केवळ काय व्यापार राहिला नाही, तर आता कंपनीच्या हाती भूप्रदेश यायला लागला. टेरिटोरियल डॉमिनेशन व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे तिथला गव्हर्नर जनरल, तिथले अधिकारी हे राजे व्हायला लागले. मग आता हे राजे व्हायला, कारण की भूप्रदेश मिळाला. भूप्रदेश मिळाला म्हणजे तिथल्या लोकांवर ते राज्य करायला लागले, राज्यकर्ते व्हायला लागले. आता ते राज्यकर्ते व्हायला लागले तर तिथं ब्रिटनमध्ये टेन्शन, पार्लमेंटमध्ये बाबा राज्यकर्ते तर आम्ही आहो, धंदा तर आमचा हो. हा हे कोणता धंदा करायला लागले, हे तर व्यापार करायला गेले होते. हा थोडासा टेन्शन वाढला आणि म्हणून सुद्धा विचार करण्यात आला. आणि विचार करण्यामुळे मग लक्षात आलं का याले बाबा सुधारणा केलीच पाहिजे. जे 76 मध्ये केली, त्याच्यानंतर 81 मध्ये केली, अजून करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानुसार मग त्यांनी प्रयत्न केला. त्याची फलनिष्पत्ती आपल्याला दिसते. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे आपला पिट्स इंडिया ऍक्ट. आता पिट्स इंडिया ऍक्ट मधला प्रमुख तरतुदीचा एक झिस्ट पाहू आपण. काय पाहू, झिस्ट पाहू फक्त, की ईस्ट इंडिया कंपनी जो आहे तिला आता कंट्रोल मध्ये करायचं. ईस्ट इंडिया, आता ईस्ट इंडिया कंपनी जी आहे त्याला व्यापार कर रे बाबा, तू आपला धंदा कर आणि इकडे उगाच उंगली करू नको. मग उंगली करू नको म्हणजे काय, पॉलिटिकल काम तुझं हो का, राजकीय नाही, मग ते बाजूले का. तर कंपनीचं जर बघितलं तर सर्वात पहिले अधिकारांचा रास, इरोजन ऑफ पॉवर, हा ह्या ऍक्टचा प्रमुख गाभा आहे. ह्या कायद्याचा प्रमुख गाभा काय आहे की त्याच्या अधिकारांचं हनन केलं. मग अधिकार कोणते होते कंपनीला, तर आपल्याला दिसतात कार्यात्मक अधिकार होते आणि भूप्रदेशात्मक अधिकार होते. कार्यात्मक अधिकार कोणते, तर कार्यात्मक अधिकार आपल्याला दिसतात 3 प्रकारचे. एक आहे राजकीय, दुसरा आहे सैनिकी आणि तिसरं आहे आपल्याला प्रशासकीय म्हणजे व्यापारी. व्यापार आपण म्हणूया, व्यापार म्हणजे पॉलिटिकल. आलं का नाही लक्षात, पॉलिटिकल जे आहे तो, त्यानंतर मिलिटरी आणि कमर्शियल, हे 3 कार्य होते. हे 3 कार्यामध्ये हा तर ठीक आहे बाबा, कंपनी त्यासाठीच होती, व्यापारासाठी. पण हे 2 कार्यामुळे काय व्हायला लागलं, कंपनी आता स्वतः सॉवरीन व्हायला लागली, सार्वभौम आल्यासारखं वाटायला लागलं. हा एक धोका निर्माण झाला. तर पहिलं महत्वाचा अधिकारांचा रास म्हणजे फंक्शनल जे कार्य जे होते त्याच्यामध्ये आता कटौती केली. कोणती पाहूया. दुसरा आहे भूप्रदेश. ते टेरिटोरियल सॉवरेनिटी मिळवली होती त्यांनी. जे प्रदेश जिंकायचे त्या प्रदेशावर ते राज्य करत होते. मग हे कोणाचे रे बाबा,
हा भूप्रदेश कोणाचा? मग दिसाचं तर हे कंपनीचा. मग प्रॉब्लेम आला, मग हा कंपनीचा कसा रे बाबा? कंपनी तर गेली धंद्यासाठी, हा कुठला भूप्रदेश आला? मग याच्यावरही निश्चित होणं आवश्यक होतं. हा सुद्धा रास करण्यात आला. अधिकारांचा रास बघा, कार्यात्मक रास पण केला आणि भूप्रदेशात्मक रास पण केला. पुनर्रचना करणं आवश्यक होतं, कारण की लोचे होते. कुठे होते? गव्हर्नर जनरल कौन्सिलमध्ये झगडे होते. कौन्सिलर जे आहे ते मनमानी करत होते. गव्हर्नर जनरलची काही चालत नव्हती. बिचारा असा बसून राहे, सेकला जाय त्याची सेकू नाही, म्हणून हे पहिलं प्रोव्हिजन. दुसरं आहे गव्हर्नर आणि त्याची एक कौन्सिल प्रेसिडेन्सीमध्ये, तर ते सबऑर्डिनेट राहिली पाहिजे. गव्हर्नर जनरल त्याचा कंट्रोल राहिला पाहिजे, म्हणून याचंही रिस्ट्रक्चरिंग करणं आवश्यक. आणि तिसरं म्हणजे कंपनीचे अधिकारी यांची मनमानी होऊ नये म्हणून भ्रष्टाचारास आळा मिळाला पाहिजे, याचं पण प्रोव्हिजन काय काय झालं लक्षात घ्या. पहिला प्रोव्हिजन, कंपनीच्या अधिकाराचा रास करण्यात आला. कार्यात्मक जे अधिकार आहे त्यामधील राजकीय आणि सैनिकी अधिकार काढण्यात आले आणि केवळ व्यापारी अधिकार त्यांना ठेवण्यात आले. त्यामध्ये त्यांना पूर्णपणे कंप्लीट. तसंच भूप्रदेशाच्या बाबतीमध्ये जे अधिकार होते ते काढण्यात आले. भूप्रदेश जरी कंपनी सांभाळत असली तरी ते सांभाळणार, त्याच्यावर आपलं अधिपत्य दाखवणार नाही. आणि पुनर्रचनेमध्ये गव्हर्नर जनरल हा वीक होता, त्याला थोडं स्ट्रॉंग बनवणं आवश्यक. प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर कंट्रोलमध्ये नाही, त्यांना कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं. आणि जे अधिकारी आहे ना, त्यांच्या भ्रष्टाचाराला कुठलाच कंट्रोल नाही, त्यांना कंट्रोल करणं आवश्यक. ह्या आपल्याला तरतुदी इथे दिसून येतात. आपण ह्या तरतुदी समजून घेऊया एक एक. पहिला आहे कार्यात्मक विभाजन. पहिली प्रमुख तरतूद कार्यात्मक विभाजन, फंक्शनल सेपरेशन, फंक्शनल डिव्हिजन, सेपरेशन ऑफ फंक्शन्स. पहिलं आपल्याला दिसते राजकीय आणि व्यापार. राजकीयासोबत आपण सैनिकी पण लिहून घेऊ, सैनिकी इथे लिहून घेऊ, म्हणजे मिलिटरी जी आहे ते पण आपण लिहून घेऊ, ठीक आहे. आणि व्यापारी असे भाग झाले. राजकीय आणि सैनिकी याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, कारण की हा पार्ट आता कंपनीचा राहिला नव्हता, तो कंपनीकडून काढण्यात आला होता. मग कंपनीकडून काढल्यावर तो जर ब्रिटिश शासनाचा असेल किंवा किंग ऑफ ब्रिटन याचा असेल तर त्याच्या वतीनं सांभाळण्यासाठी एक समिती, एक कमिटी असणं आवश्यक होतं. ती कमिटी म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल. ती कमिटी म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल. म्हणजेच काय, ह्या कायद्यामध्ये आपण बघतोय की बोर्ड ऑफ कंट्रोल या एक विशेष कमिटीची, बोर्डाची निर्मिती करण्यात आली. याला इंडिया बोर्ड असं पण नाव होतं किंवा बोर्ड ऑफ कमिशनर्स असं पण नाव होतं, कारण की ही कमिटी कोणाची होती? ही कमिशनर्सची कमिटी होती. इथे राहणारे जे होते या समितीमधील सदस्य त्यांना काय म्हणायचे? कमिशनर म्हणायचे. म्हणून याला बोर्ड ऑफ कमिशनर. भारताच्या संबंधात आहे, भारताचं राजकीय आणि सैनिक कार्य बघणार, म्हणून याला इंडिया बोर्ड असं म्हणायचे. आणि हे कंट्रोल करेल कोणाला? कंपनीच्या कार्यांना कंट्रोल करेल, राजकीय आणि सैनिकी, म्हणून याला बोर्ड ऑफ कंट्रोल असं नाव देण्यात आलं. ठीक आहे, राईट. हे कोण असणार? ते ब्रिटिश शासनाचे प्रतिनिधित्व करणारी बॉडी असणार. कोण असणार? तर ब्रिटिश शासनाची प्रतिनिधित्व. मग ब्रिटिश गव्हर्नमेंटचं प्रतिनिधित्व म्हणजेच काय? तर ब्रिटिश गव्हर्नमेंट मधील इथले अधिकारी, मंत्री, संत्री कोणी तर असलं पाहिजे, बरोबर आहे. तर त्यानुसार इथली संरचना करण्यात आली. इकडे जर व्यापारी बघितलं तर व्यापारी कमर्शियल, याला कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. जे कंपनीचे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होते, म्हणजे डायरेक्टर्स जे होते त्यांचा बोर्ड, जे डायरेक्टर्स होते त्यांचा बोर्ड. आणि हे कोण काय करणार? कंपनीचे प्रतिनिधित्व करणार. हे होतच आधी कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. नवीन निर्माण काय झालं? बोर्ड ऑफ कंट्रोल. नवीन काय निर्माण झालं? बोर्ड ऑफ कंट्रोल. कोर्ट ऑफ डायरेक्टर हे समितीच्या मार्फत जे काय काम करायचे, महत्वाच्या म्हणजे सिक्रेट कमिटी पॉलिटिकल मॅटर्स, सिलेक्ट कमिटी जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्स आणि करस्पॉन्डन्स कमिटी जे गव्हर्नर जनरल कौन्सिल जे आहे त्याला जे ड्राफ्ट करून द्यायचं लेटर्स, त्याचं हे काम करत होते. म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कोणाला करत होते कंट्रोल? कंपनीला. कशासाठी? व्यापारी याच्यासाठी करत होते आधी आणि बाकीच्या याच्यासाठी. आता राजकीय आणि सैनिकी कोण कंट्रोल करेल? बोर्ड ऑफ कंट्रोल. आणि व्यापारी बाब कोण कंट्रोल करेल? कोर्ट ऑफ
डायरेक्टर्स. क्लिअर? ठीक आहे. हे फंक्शनल. पहिलं प्रमुख, लक्षात घ्या, प्रमुख सर्वात महत्वाचं. याच्याच आधारावर आपल्याला कंपनीची शेकलेली दिसते. कंपनी आता काय झाली? कंपनी खऱ्या अर्थानं कंपनी झाली. आता कंपनीचं काम काय? केवळ व्यापार करणे. व्यापाराची मोनोपोली कट केली नाही. बाबू तू व्यापाराची म्हण, तू व्यापार कर, तू तुझा धंदा कर, बाकीच्या इकडे धंदा करू नको, असं क्लिअर सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया याची संरचना कशी आहे. दोन समितींची, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर. हे इंग्लंडमध्ये होती. बोर्ड ऑफ कंट्रोल जी आहे BOC हे इंग्लंडमध्ये. 6 कमिशनर. किती आहे बॉडी? 6 कमिशनर. 6 सदस्य आहेत, त्यांना कमिशनर म्हणायचे. एक सेक्रेटरी ऑफ स्टेट, मंत्री. एक खजिनदार, चान्सलर ऑफ एक्सचेकर. चान्सलर ऑफ एक्सचेकर दिसते. आणि 4 प्रिव्ही काउन्सिलर्स जे आहेत ते 4 असणार, अशी 6 सदस्यीय बॉडी राहील. ब्रिटिशाचा राजा जो आहे, ब्रिटिश राजा, किंग जो आहे, क्राऊन, तो नेमणूक पण करेल आणि डिसमिस पण करेल. अपॉइंटमेंट आणि डिसमिसलचे पॉवर कोणाला? ब्रिटिश राजाला होते. याचं कोरम म्हणजे 3 लोक आले की याची सभा होईल आणि त्यात जे काही निर्णय होईल तो. आता हा जो आहे बोर्ड ऑफ कंट्रोल, हा केव्हापर्यंत राहिला? तर भारत सरकार कायदा 1858 असा एकदम सिंपल प्रश्न विचारू शकतात. बोर्ड ऑफ कंट्रोल हा पिट्स इंडिया ऍक्ट 1784 ला याची स्थापना झाली या कायद्याअंतर्गत. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 केव्हापासून बघा? 1784 1858 इतकं एवढी जर्नी. बरं, 1858 मध्ये याचा अंत झाला. का? कारण की तेव्हा कंपनीचाही अंत झाला. जशी कंपनीचा अंत झाला तसं याचा अंत झाला, कारण की नंतर दुसरी बॉडी तयार केली. ओके. कोर्ट ऑफ डायरेक्टर किती आहे? कोर्ट ऑफ डायरेक्टर 24. इथे 6 कमिशनर, इथे 24 डायरेक्टर्स आहेत. 4 वर्षाकरता निवडणूक होते. 4 वर्षाकरता त्यांची निवडणूक होते. इथे अपॉइंटमेंट होते, इथे निवडणूक होते. प्रत्येक डायरेक्टर 4 वर्षाकरिता. प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 6 जण एक्झिट करतील. प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात 6 जण एक्झिट करतील. म्हणजे परमनंट बॉडी सारखं. बघा यातलं जे सूत्र आहे थोडंफार आपल्याला राज्यसभा जर बघितली ना आपले, म्हणजे बा परमनंट बॉडी राहायची, परमनंट हाऊस राहायला पाहिजे, तशासारखं दिसतं. 6 जण एक्झिट करतील बा आणि बाकीचे ते सायकलने चालत राहतील. ठीक आहे. डायरेक्टर, आता खास गोष्ट, डायरेक्टरचं पुनर्निवडणूक करायची असेल तर त्याला डायरेक्ट येता येत नाही. 1 वर्षाची गॅप त्याला द्यावं लागेल. 1 वर्षाच्या गॅप नंतरच तो पुन्हा निवडणुकीस उभा राहू शकत होता. चेअरमनची निवडणूक मात्र दरवर्षी चेअरमन हा निवडला जायचा. म्हणजे चेअरमनच्या टेन्युअर किती? 1 वर्षाचा. आणि डायरेक्टरचा टेन्युअर किती? 4 वर्षाचा. ठीक आहे. ब्रिटिश राजा मात्र बघा इथे पॉवर कशा आहे. ब्रिटिश राजा हा रिकॉल आणि रिमूव्ह करू शकत होता. तो निवडणूकच्या याच्यात नाही आहे. जसं इथे अपॉइंट करतो तसा इकडे निवडणुकीच्या याच्यात नाही. पण डायरेक्टरला रिकॉल आणि रिमूव्ह करायचे अधिकार याच्याकडे होते. म्हणजे इनडायरेक्ट, लक्षात घ्या, इनडायरेक्ट इकडे इन्फ्लुएन्स करत असा ना तो अपॉइंटमेंट मध्ये, म्हणजे निवडणुकीमध्ये. म्हणजे टेन्शनच राहत असं, त्याच्या खासम खास असं नाही तर तो धरला आणि रिकॉल केला. अरे बापू तू कसा गेला तिकडे, आहे की नाही, हा प्रॉब्लेम वाढू शकत होता. ही संरचना झाली दोघांची, लक्षात आली. असं प्रश्न विचारतात, त्यामुळे पाठ करून ठेवा. ठीक आहे. आता बघूया बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स याच्यामधले अधिकार काय आहे बाबा, काय कार्य. तर बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये भारतातील सर्व कायदे, नियम इत्यादी कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यांनी बोर्ड ऑफ कंट्रोल कडे मंजुरी करता, अप्रुव्हल करता पाठविणे बंधनकारक. बघा काय आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे पॉवरफुल कोण झाला आता? बोर्ड ऑफ कंट्रोल. कारण कोर्ट ऑफ डायरेक्टरला काय करायचं आहे? कोर्ट ऑफ डायरेक्टरला काय करायचं आहे? भारतातील जेवढे कायदे वगैरे बनवत असेल कंपनीच्या साठी ते सर्व प्रकारचे कायदे वगैरे कोणाकडे पाठवायचे आहेत? बोर्ड ऑफ कंट्रोल कडे. म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल काय झालं? सुपरवायझरी. बोर्ड ऑफ कंट्रोल काय झालं? सुपरवायझरी. कशासाठी? अप्रुव्हल साठी. याचा अर्थ बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहे तो यांच्या कायदे, नियम, तत्वे यांना बदलवू शकत होता. बरोबर आहे. बदलवण्याचा अधिकार आला याला, अमान्य करण्याचा अधिकार आला, म्हणजे व्हेटो पॉवर आले यांना. म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल हा काय झाला?
कोर्ट ऑफ डायरेक्टर पेक्षा सुप्रीम झाला. बोर्ड ऑफ कंट्रोल कसा झाला? कोर्ट ऑफ डायरेक्टर पेक्षा सुप्रीम झाला. भारतातील सर्व ब्रिटिश भूप्रदेशावरील नागरी, सैनिकी किंवा महसूल बाबत सर्व कार्यवाहीवर पर्यवेक्षण आणि नियंत्रण. आता हे तर आहे की कोर्ट ऑफ डायरेक्टर जे काही धंदे करण प्रशासनाचे ते सगळे नियम तत्वे यांच्याकडून अप्रूव्ह करून घ्या. म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर नुसता ड्राफ्ट करायचा आणि याच्याकडे पाठवायचं, पहा बरोबर आहे का पाय, हो म्हणशील तर ठीक आहे, नाही तर गेलं. म्हणजे कंपनीचे बाकीचे कंट्रोल त्यांच्याकडे. आणि जे काही आहे भूप्रदेशावरील जेवढे सिव्हिल मॅटर आहे, मिलिटरी मॅटर आहे आणि रेव्हेन्यू मॅटर, सिव्हिल, मिलिटरी आणि रेव्हेन्यू मॅटर, हे तिन्ही मॅटरचं कंट्रोल जो आहे, पर्यवेक्षण आणि नियंत्रण, हे पण बोर्ड ऑफ कंट्रोलकडे. मग हे पण बोर्ड ऑफ कंट्रोलकडे, याचे अप्रुव्हल पण बोर्ड ऑफ कंट्रोलकडे. म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर काय झालं बाबा? टिंग टिंग. काय झाला? टिंग टिंग. हा बिचारा कागद रंगवला, पाठवून दिला, साहेबांना हो म्हणला तर हो, नाही तर नाही, आणि इकडून तर साहेब डायरेक्ट कंट्रोल. म्हणजेच कोर्ट ऑफ डायरेक्टर काय झाला? हा नुसता हा टिट्युलर झाला. हा काय झाला? टिट्युलर झाला, नामधारी झाला. नामधारी झाला, काही याचा राहिला नाही, याच्यात दम राहिला नाही. पण आता बघूया कोर्ट ऑफ डायरेक्टरला काय आहे बाबा. कोर्ट ऑफ डायरेक्टरला अपॉइंटमेंटचे पॉवर्स ऑफ अ सिव्हिल अँड मिलिटरी ऑफिसर्स ऑफ द कंपनी. काय आहे? कोर्ट ऑफ डायरेक्टर जे आहे यांना सिव्हिलियन पॉवर, म्हणजे जेवढे काही मिलिटरी आणि सिव्हिलियन अधिकारी जे आहेत यांचा अपॉइंटमेंटसाठी यांना अधिकार मिळाला. म्हणजे ठीक आहे बाबा. आता हे रिक्रूट म्हणजे हे काय करत आहेत, हे काय करत आहेत बघा, आपण बघूया है ना. है ना, हे जे आहेत हे रिक्रुटमेंट करायला लागले. कुठं गेलं रे? हा, हे काय करायला लागले? अपॉइंटमेंट म्हणजे हे रिक्रुटमेंट करायला लागले. आता रिक्रुटमेंटचे अधिकार कोणते? ऑफिसरचे अधिकार, कुठल्या कंपनीच्या ऑफिसरचे अधिकार आले. पण आता हे अधिकार जर बघितले ते रिक्रुटमेंटशी संबंधित आहेत. एखादी संस्था असली पाहिजे. हे कोण अपॉइंट करत होते? कोर्ट ऑफ डायरेक्टर. म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टरला धंदा होता है की नाही अपॉइंटमेंटचा? तुम्हालाही माहिती आहे रिक्रुटमेंट मध्ये का विचारू नका. असो, पण काय झालं 1853 मध्ये 1853चा कायदा बनला बाबा भारतात. आणि 1853 मध्ये आपलं काय झालं? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम थ्रू. बरोबर आहे, आपली प्रथमतः कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आली केव्हा? 1853च्या कायद्याने. 1853च्या कायद्याने हा अधिकार कोर्ट ऑफ डायरेक्टरचा चालला गेला. म्हणजेच काय? बोर्ड ऑफ कंट्रोलच्या आधीच कोर्ट ऑफ डायरेक्टरचा सत्यानाश. बोर्ड ऑफ कंट्रोल केव्हा सत्यानाश? 1858. आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर त्याच्या पूर्वी दंडी विचारांची गोल झाली, काहीच अधिकार राहिलेले नव्हते. आता आपण बघूया की बोर्ड ऑफ कंट्रोल जो आहे याने एंट्री तर मारली होती या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये. तो हे काम करत होता. हे काम करताना जर बघितलं आपण तर त्यांनी कंट्रोल कोणावर आहे? कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. कोणावर कंट्रोल आहे? बोर्ड ऑफ कंट्रोलचा. बोर्ड ऑफ कंट्रोलचा कंट्रोल कोणावर आहे? कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. मग कोर्ट ऑफ डायरेक्टर जे होते तर डायरेक्टरचं अपॉइंटमेंट कोण करण? तर आपण पाहिलं निवडणुकीने ते येत होते. निवडणूक कशी होते तर आपण बघूया. निवडणूक कशी होते तर निवडणूक आपल्याला असं दिसतंय, कोर्ट ऑफ डायरेक्टरची वार्षिक निवडणूक जी आहे ते कंपनीचे शेअर होल्डर करायचे. कंपनीच्या शेअर होल्डरची जी समिती होती, म्हणजे जे सर्व कंपनीचे शेअर होल्डर जे असायचे त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणत होते कोर्ट ऑफ प्रोप्रायटर. काय म्हणायचे त्याला? कोर्ट ऑफ प्रोप्रायटर. आता प्रोप्रायटर म्हणजे शेअर होल्डर. आता ह्या समूह आहे. खैर आताचे शेअर होल्डर नाही, आता तर काय आपण सेन्सेक्स पाहतो, आपला म्हटलं स्टॉक मार्केट पाहतो. स्टॉक मार्केटमध्ये जो आहे तो आपला शेअर विकत घेते, तसा नाही. तिथं खाजगी शेअर होल्डर होते, निश्चित होते, असे रईस जादे ते शेअर होल्डर होते. आता हे शेअर होल्डर जे आहेत त्यांनी कंपनीमध्ये पैसा गुंतवला, भारतामध्ये पाठवलं, रिस्क घेतली, हे सगळे धंदे केले, एवढी जोखीम उठवली आहे ना. तर ते कशासाठी असं? शेअर होल्डरचा काय एम राहील? प्रॉफिट. चॅरिटी राहील का? वारे बाबा भारतात पाठवलं, भारतातले नंगे पुंगे त्यांना करून घ्या रे बाबा स्वा, असं होतं का? नाही. प्रॉफिट हा त्यांचा मूळ उद्देश. मग प्रॉफिट मध्ये आपल्याला दिसायला लागलं की कंपनी जे आहे टेरिटोरियल डॉमिनेशन पण करायला लागली. मग टेरिटोरियल डॉमिनेशन जर करायला लागली तर धंदा तर अजून मस्त. कायचा खड्ड्यात गेला व्यापार, वसुली सुरू, दिवाणी आली होती, वसुली सुरू. मग
फुकटाचा पैसा भेटू शकत होता, अतिच प्रॉफिट होऊ शकत होता. मग हा अति प्रॉफिट होऊ शकत होता म्हणून डायरेक्टरचं जे आहे निवडणूक करताना शेअर होल्डरची मस्त मजा है ना. ते डायरेक्टर कडून किती लुटत असते, कारण की डायरेक्टर मग इथं लुटन. आलं की नाही लक्षात. तर त्याच्यासाठी म्हणून निवडणूक जबरदस्त प्रभावी व्हायची. आता निवडणूक प्रभावी होत होती म्हणजेच काय, तर आपल्याला दिसते कोर्ट ऑफ डायरेक्टरवर कंट्रोल. निवडणूक झाली, निवडून आले की त्यांच्या योजनांवर विचार विमर्श व्हायचा. कोण? कोर्ट ऑफ प्रोप्रायटर. कोर्ट ऑफ प्रोप्रायटर हे कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या सर्व विचार विमर्श, योजना बनवायची आहे, आराखडा तयार करायचा आहे, त्याच्यावर चर्चा झाल्यावर जी योजना वगैरे बनवलेली आहे ते जर पटली नाही तर ते कॅन्सल करायचा अधिकार, अॅन्युअल और अमेंड, बदल करण्याचा अधिकार. म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर कोणाच्या कंट्रोलमध्ये? पूर्ण गिरफ्तमध्ये. कोणाच्या? तर आपल्याला दिसतं कोर्ट ऑफ प्रोप्रायटर, शेअर होल्डरच्या. आता बोर्ड ऑफ कंट्रोल आला आणि बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये काय म्हटलेलं आहे, त्याचा अधिकार काय आहे, तर कोर्ट ऑफ डायरेक्टर यांनी कुठलाही निर्णय घेतला असेल, कोर्ट ऑफ डायरेक्टर यांनी कुठलाही निर्णय घेतला असेल तर बोर्ड ऑफ कंट्रोलच्या अभिव्यक्त सहमती घेणं बंधनकारक आहे. म्हणजेच काय, एक्सप्रेस कन्सेंट. एक्सप्रेस कन्सेंट म्हणजे काय, लिखित. बाबा तू सांग हो का नाही. मग कोणाला विचारण कोर्ट ऑफ डायरेक्टर? याले विचारण की याले विचारण. म्हणजेच काय, तर कोर्ट ऑफ डायरेक्टर जो होता आधी याच्यावर कंट्रोल होता कोर्ट ऑफ प्रोप्रायटर, आणि आता कंट्रोल कोणाचा आला आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल. बोर्ड ऑफ कंट्रोलचा कंट्रोल याच्यावर आल्यामुळे याचा कंट्रोल संपला. आता शेअर होल्डर काय राहिले, केवळ शेअर होल्डर. शेअर होल्डर काय राहिले, केवळ शेअर होल्डर. कंपनीचा जो मुनाफा येईल त्यातला लाभांश घ्यायचा, बस संपला. कुठलाही इन्फ्लुएन्स नाही, काही धंदा करू शकत नव्हते. आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण बघूया की टेरिटोरियल स्थिती कशी. दुसरा महत्वाचा हा भाग की बोर्ड ऑफ कंट्रोल तर तयार केलं, कोर्ट ऑफ डायरेक्टरवर कंट्रोल करायसाठी बोर्ड ऑफ कंट्रोल आणलं. म्हणजेच काय, ब्रिटिश शासनाचं आता थेट नियंत्रण जे आहे कंपनीवर व्हायला लागलं. पण कंपनी जे आहे इथे युद्ध केली होती आणि ह्या युद्धामध्ये त्यांच्याकडे भूप्रदेश होता. तो भूप्रदेशावर ते दावा करायचे. मग आता क्लिअर कट असं काही होतं नाही की बाबा हा भूप्रदेश कोणाचा, त्यामुळे कंपनी याचा फुल चान्स घ्यायची. या कायद्यामध्ये हा भूप्रदेश म्हणजे काय याची व्याख्या सुद्धा लिहिण्यात आली. ती व्याख्यामध्ये काय तर म्हटलेलं आहे, भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असं टायटल देण्यात आलं. ब्रिटिश पोझिशन्स इन इंडिया. क्लिअर कट, ब्रिटिश पोझिशन्स इन इंडिया म्हणजे भारतातील कंपनीच्या अधिपत्याखाली जेवढा भूप्रदेश असेल तो कंपनीचा नसणार, कंपनी केवळ एजंट असेल. सर्व भूप्रदेश हा ब्रिटिशांचा असेल, म्हणजेच ब्रिटिश शासनाचा असेल, ब्रिटिश राजाचा असेल. मग त्याच्यानुसार जर कंपनीच्या ज्या काही मोहिमा असतील, काही व्यवस्थापन असेल, ते कोणाच्या नियंत्रणाखाली राहील, ब्रिटिश शासनाच्याच नियंत्रणाखाली राहील. त्यामुळेच बघा की कंपनीचे राजकीय आणि सैनिकी अधिकार जे आहे ते काढून ते बोर्ड ऑफ कंट्रोल कडे देण्यात आले. आलं लक्षात? म्हणजेच आता जो भूप्रदेश कंपनीचा दिसायचा, आता भारतावर राज्य खऱ्या अर्थाने कोणाचं दिसतंय तर ब्रिटिश शासनाचं दिसतंय. याच्यापूर्वी कोणाचं दिसत होतं, ईस्ट इंडिया कंपनीचं दिसत होतं. क्लिअर? आता त्याच्यानंतर आपण बघितलं की भ्रष्टाचार हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट होता. जबरदस्त भ्रष्टाचार. भ्रष्टाचारामुळे काय होतं, कुठलाही बघा भ्रष्टाचार असेल तर अनार्किक कंडिशन येते. आणि असंच झालं, त्या भ्रष्टाचारामुळे इतके लुडे पांगडे व्हायला लागले होते कंपनी की त्याच्यामुळे बरेचसे युद्ध ते हारले पण होते आणि ईस्ट इंडिया कंपनी डबघाईस आली होती. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट का करावा लागला, त्यासाठीच करावा लागला कारण की कंपनीला कर्ज मागावं लागलं. इकडे अमेरिकेपासूनचा जो चहाचा धंदा आहे तो बंद होत होता, तर दुसरीकडे आपल्याला दिसतं कंपनीमध्ये भ्रष्टाचार वाढला. भ्रष्टाचार वाढल्यामुळे अधिकारी जे आहेत ते रिच होत होते आणि कंपनी मात्र भिकारी होत होती. असं होऊ नये म्हणून त्याला कंट्रोल करणं आवश्यक आहे. तिथे काही बरोबर कंट्रोल नाही झालं, इथे मात्र पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला. पहिलं काय म्हटलं आहे, पहिलं जर आपण बघितलं तर भेट वस्तू जर स्वीकारली असेल, गव्हर्नर जनरलनी म्हणा
किंवा कॉन्सिलरने म्हणा किंवा मिलिटरी अधिकाऱ्याने, कमांडर इन चीफने कोणी कुठलीही भेट वस्तू घेतली असेल तर ते एक्स्टॉर्शन समजावं. किती बाहेर कुठलीही भेट वस्तू जर तुम्ही घेतली तर ते भेट वस्तू घेता येत नाही. ऑब्व्हियसली भेट वस्तू कशाला देते? कारण आपला काहीतरी जुगाड जमवायचा असन तर, किंवा एकदमच दबाव असन, बाबा सोडून दे रे मले, का करतस, हे घे तुले का पाहिजे, तर मग तो म्हणते असा देऊ नको, असा दिले तर मग समजू आहे. तर मग तो म्हणते गिफ्ट तुझ्या वाढदिवसाले. तर गिफ्ट वाढदिवसाले एवढं मोठं कोण देते? त्याला 100 रुपये द्यायला तर हो नाही करतो, जेवाले मात्र येतो, बरोबर आहे. पण 100 रुपये द्यायला नाही का पॉकेटमध्ये 10 रुपये टाकून सील बंद करून बिना नावानं, असं चालतं का नाही? तर मग आता त्याच्या ह्याच्यात त्यानं दिलं बॉ गिफ्ट घर. अबे घर दिलं म्हणजे का? तुला धरला असेल, त्याला दाखवला असतील ना डिस्काउंट, बरोबर आहे. म्हणून एक्स्टॉर्शन होऊ शकते असं डिक्लेअर केलं. सर्व अधिकारी यांना मत्ता शपथेवर घोषित करणे बंधनकारक केलं. ओथ घ्यायची आणि तुमची मत्ता तुम्ही डिक्लेअर करायची 2 वेळा. एक जशी तुमची एंट्री झाली शासनामध्ये, म्हणजे ब्रिटिश कंपनीमध्ये, ईस्ट इंडिया कंपनीमध्ये, की 2 महिन्याच्या आत तुमच्याजवळ किती ऍसेट आहे बाबा लिहून दे. आणि रिटायरमेंट झालं की शपथ घे ना, तुझ्याकडे आता किती ऍसेट आहे ते सांग. ऐक ना, पकडलं की नाही? इकडे बापू एंट्री केलास आणि इथे एक्झिट केला, दोन्ही ठिकाणी मला सांग किती संपत्ती आहे. गॅप एवढी मोठी आली कुठं? तुझ्या पगार लमच्या 100 रुपये आणि सेंबड्या 1 लाखाची संपत्ती आली कुठून रे? है ना, इथं पकडल्या जाऊ शकते. म्हणून हे असं कोणतेही पद स्वीकारणे किंवा सोडणे ही गैरवर्तणूक. घराचा कोणाच्या खुर्चीवर जाऊन बसायचं, मागायचं कोणते पद, जुगाड जमायचा, हे गैरवर्तणूक मिसडेमिनर्स डिक्लेअर करण्यात आला. तसंच प्राधिकाऱ्यांशी जी ऑथॉरिटीज आहे त्या प्राधिकाऱ्यांशी बेकायदेशीर व्यवहार, संदिग्ध व्यक्तीस अटक करण्यास गव्हर्नर जनरलला अधिकार दिला. एखादी सस्पेंड है ना, एकदम वाटलं असं की बाबा हा काहीतरी जुगाड जमवत आहे कोणातरी माणूस, है ना, कोणता तरी अधिकाऱ्याला भेटून, तर हा जुगाडू माणूस आहे, त्याच्यावरही बिलकुल कसून नाल कसली की बापू तू धंदे नाही करू शकत, चालला जुगाड जमवाले, एजंटशिप बंद, है ना. तर हे सर्व आपल्याला किती दिसतात? 1 आहे, 2, 3 आणि 4. याच्यासाठी स्पेशल कोर्ट असल्यामुळे फास्ट जस्टिस लागू शकते. स्पेशल कोर्ट मध्ये 3 जजेस, 4 पीएस आणि हाऊस ऑफ कॉमन्सचे 6 मेंबर्स असं स्पेशल कोर्ट्स बनवण्यात आले. त्याच्यामुळे करप्शनवर आता आळा घालणे फार, है ना, म्हणजे ज्याला आपण म्हणून सोपं होऊ शकलं, किंवा नियमांच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतंय की बऱ्यापैकी कंट्रोल करणं शक्य होतं. झालं का? डोंट नो, बघू पुढे. त्याच्यानंतर आपण केंद्र आणि प्रांतीय सरकार बघूया. त्याचं रिस्ट्रक्चरिंग करण्यात आलं, त्याची पुनर्रचना करण्यात आली. पुनर्रचना याच्यासाठी की गव्हर्नर जनरल बिचारा वॅरन हॅस्टिंग असा पाहिला तुम्ही, असा एकदमच झांबल्यासारखा, तो म्हणे का हो हे मग आता पूर्ण धंदा मंदा. तर त्याच्यामुळे त्यालाही विचार केला की बाबा ठीक आहे, तू या पाहू आपण धंदा मंदा कसा झाला ते. तर आणि गव्हर्नर जो आहे तो म्हणे बाबा गव्हर्नर तर मनमानी करते, मला नुसतं टायटल आहे ना, बाकीचा तर काहीच राहिलं नाही, तो ना मी सारखाच दिसतो, काय तर फरक ठेव. तर त्याने म्हणलं ठीक आहे, गव्हर्नरले तुझ्या अंडरमध्ये कसं देता येईल ते पाहतो आणि तुझे अधिकार कसा वाढवता येईल. त्यामुळे रिस्ट्रक्चरिंग करण्यात आलं, पुनर्रचना करण्यात आली. कुठली? गव्हर्नर जनरल काउन्सिलची आणि गव्हर्नर काउन्सिलची. काय झालं? केंद्रामध्ये जर बघितलं, केंद्र कुठे? कलकत्ता, विलियम फोर्ट तिकडे है ना, कलकत्ता. तर गव्हर्नर जनरल काउन्सिल मध्ये 3 सदस्यीय काउन्सिल होती. 3 सदस्यीय, आधी किती होते? 4 होते, त्यातला एकाची दंडी उडवून टाकली, 3 करण्यात आली. म्हणजेच काय? आता गव्हर्नर जनरल इथे आहे, भारतातील लष्कराचा सरसेनापती तो एक सदस्य आहे काउन्सिलचा, कमांडर इन चीफ ऑफ द ब्रिटिश फोर्सेस इन इंडिया, आणि 2 मेंबर्स इथे राहिले, म्हणजे 2 काउन्सिलर्स, म्हणजे 3 झाले, बरोबर आहे. म्हणजे 1 कमी केला. तसंच गव्हर्नर जनरल याची नेमणूक कोर्ट ऑफ डायरेक्टर करेल. कोण करेल? कोर्ट ऑफ डायरेक्टर. पण पूर्व परवानगी कोणाची घेईल? पूर्व परवानगी जी आहे ते ब्रिटिश राजाची घेईल. बिना ब्रिटिश राजाच्या पूर्व परवानगीनं तू काही धंदा करणार नाही. आलं का नाही लक्षात? म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे आहे, सीओडी, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, हे कोणाच्या अंडरमध्ये आले? थोडेसे क्राऊनच्या अंडरमध्ये आले. दुसरं असं प्रोव्हिन्सच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर गव्हर्नर काउन्सिल, इथे पण 3, इथे 4 होते,
इथे 3 केले, बिलकुल याच्यासारखंच. इथे गव्हर्नर आहे, प्रांतीय सरसेनापती प्रोव्हिन्शियल कमांडर इन चीफ हा एक सदस्य आणि 2 सदस्य आपल्याला दिसतात. नेमणूक कोण करेल या सर्वांची, इथे गव्हर्नर जनरलची, या सर्वांची नेमणूक कोण करेल, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. यांची कोण करेल, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. म्हणजे गव्हर्नरवर कंट्रोल कोणाचा आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टरचा आहे का, बोर्ड ऑफ कंट्रोलचा आहे का, नाही, कोर्ट ऑफ डायरेक्टरचा आहे. इथे कोणाचा आहे, कोर्ट ऑफ डायरेक्टरचा. म्हणजे नेमणुकीचे अधिकार कोणाला आहेत, कोर्ट ऑफ डायरेक्टरला. बोर्ड ऑफ कंट्रोलला काय आहे, कोर्ट ऑफ डायरेक्टरवर कंट्रोल. बोर्ड ऑफ कंट्रोलचा काय आहे, कोर्ट ऑफ डायरेक्टरवर कंट्रोल. आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर प्रत्यक्षात इथे काम करत आहे. ठीक आहे. परत बोलावणे आणि काढून टाकण्याचे अधिकार ब्रिटिशच्या राजाला आहेत. इथे मात्र पूर्व परवानगी मागायची गरज नाही, पण ब्रिटिशचा राजा मात्र रिकॉल किंवा रिमूव्ह करू शकतो. म्हणजे इनडायरेक्टली काय, कोर्ट ऑफ डायरेक्टरला विचारते, बापू तू मी अपॉइंट केलो, तू काढून टाकशील का, तर सांग तू या माणूस कोणता आहे, तर मी तोच देतो. म्हणजे काढशील नाही असंच हो का नाही, म्हणजे अल्टिमेटली हाच ठरवून का नाही असा. ठीक आहे. आता ही जी आहे पुनर्रचना, हे बघा पुनर्रचना अशी केली, 4 सदस्य होते, 3 करण्यात आले. का करण्यात आले आता लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. इथे जेव्हा 4 सदस्य होते आणि बाय मेजॉरिटी होता, तर 4 एक झाले, 4 एक झाले तर अडचण यायची. चला 4 मधून 3 वर्सेस 1 झाला तरी सुद्धा, आणि त्यावेळेस तसंच व्हायचं है ना. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नंतर जेव्हा कौन्सिल तयार झालं, तेव्हा त्याचा जन्म झाला कौन्सिलचा. तर कौन्सिल मधल्या 4 पैकी 3 जण नमुने होते आणि 3 एकत्र यायचे. त्यांनी सुप्रीम कोर्टला नाकीनऊ केलं आणि गव्हर्नर जनरल नाकीनऊ केलं. बरोबर आहे. आता इथं असं होत होतं, आता इथं 3च राहिले, 3 पैकी सपोज टू बी 2 असं काय झालं तर है ना, याच्यामध्ये चान्स भरपूर मिळाला. कौन्सिल जे आहे वर्सेस 1 जरी असलं तरी गव्हर्नर जनरलने जर विचार केला तर तो आपलं मत देऊ शकत होता. कास्टिंग व्होट जो आहे त्याला अधिकार आता गव्हर्नर जनरलला एक प्रकारचा व्हेटो पॉवर त्याला इथे मिळाला. याच्यामुळे सदस्य संख्या कमी झाल्यामुळे गव्हर्नर जनरल आता पॉवर अधिकाधिक यायला लागला आणि त्याच्यामुळे आता तिथले जे सदस्य आहेत ते जास्त जांगडगुत्ता जे आहे, लोचा आहे, ते करू नव्हते शकत. इथे तसंच करण्यात आलं. प्रेसिडेन्सी स्तरावरील प्रशासकीय नियम गव्हर्नर जनरलकडे पाठवणं बंधनकारक झालं. म्हणजे इथला जो आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि मद्रास प्रेसिडेन्सी, इथले जेवढे काही नियम वगैरे जातील ते कुठे जातील, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कडे जातील. आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल काय करेल, अप्रुव्हल देईल. त्याच्यामुळे हे दोघेही आता कसे झाले, आपोआपच याच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे प्रेसिडेन्सी हे गव्हर्नर जनरलच्या अंडरमध्ये, गव्हर्नर जनरलची कौन्सिल याच्यामध्ये त्याला व्हेटो आला, कास्टिंग व्होट मिळालं, त्याच्यामुळे याच्यामध्ये त्याचा पॉवर वाढलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अल्टिमेटली काय दिसतं याच्यातून आपल्याला असं दिसतं की गव्हर्नर जनरलला बरचसं एम्पॉवर, त्याचे पॉवर त्याला बहाल करण्यासारखे आपल्याला दिसून येतात. पण हे पॉवर जे मिळाले, हे पॉवर म्हणजे असं नाही की ओव्हररायडिंग पॉवर मिळाला का, ओव्हररायडिंग पॉवर मिळाला का, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मनमानी, म्हणजे ज्याला म्हणतो डिस्क्रिशनरी पॉवर मिळाला का. डिस्क्रिशनरी पॉवर हा त्याला प्रत्यक्षात मिळाला नाही. याची पुनर्रचना करून त्याच्यामध्ये त्याचे अधिकार जे हनन होत होतं ते अधिकार शाबूत कसे राहतील याचा प्रयत्न करण्यात आला. क्लिअर. एक तर याचं सबऑर्डिनेशन केलं आणि इथे मात्र जेवढी रॅशनॅलिटी करता येईल कास्टिंग व्होट पर्यंत गव्हर्नर जनरलची पोझिशन आणून ठेवलेली दिसून येते. आता आपण जर बघितलं गव्हर्नर जनरलला, तर खरंच गव्हर्नर जनरलला एम्पॉवर केलं का, मस्त पॉवरफुल केलं का, नाही. कारण की गव्हर्नर जनरलला पॉवरफुल केलं असतं, कौन्सिलला तर वीक केलं, गव्हर्नरला वीक केलं, आणि गव्हर्नर जनरलला जर जास्त पॉवरफुल केलं असतं तर गव्हर्नर जनरलनी मनमानी केली असती, प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळे त्याचे पॉवर जरी वाढवायचा प्रयत्न केला तरी ते पॉवर्स बऱ्याच अंशी रिस्ट्रेंड कंडिशन मध्ये ठेवण्यात आले. कुठले तर स्व अधिकाराचा अभाव, मोठं पॉवर त्याला नाही, डिस्क्रिशनरी पॉवर नाही, मनमानी तो करू शकत नाही. युद्ध घोषणा करायची आणि इतर अधिकार असतील तर तो कोर्ट ऑफ डायरेक्टरची मान्यता किंवा सिक्रेट कमिटीची मान्यता घेणं आवश्यक आहे. मान्यता म्हणजे का, मौखिक सूचना मिळाल्या, मी केलं, फोनमध्ये तर असंच ऐकू आलं, मारा, तू म्हणला धरा, असा नाही.
त्याने काय म्हटलंय, एक्सप्रेस्ड परमिशन. काय म्हटलंय, एक्सप्रेस परमिशन म्हणजे लिखित स्वरूपाची यांच्याकडून परवानगी घ्यायची आहे, निश्चित स्वरूपाची, आणि त्याच्यानंतरच युद्धाची घोषणा वगैरे की डिक्लेरेशन ऑफ वॉर वगैरे करून घ्यायचा आहे. प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नर जनरलशी संबंध आपण बघितला तर काय म्हटलंय, तर गव्हर्नरला आपले नियम तत्वे जे काही रूल्स रेग्युलेशन्स असतील ते सर्व गव्हर्नर जनरलच्या अप्रुव्हलला पाठवायचे. ठीक आहे, रेग्युलर याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण जर इमर्जन्सी आली तर जर इमर्जन्सी आली कुठलीही आणि कुठलाही करार ठराव काही करायचा असेल तर मग मात्र गव्हर्नर जनरल आणि कौन्सिलला विचारण्याची गरज नाही. तो त्याच्या व्यतिरिक्तही गव्हर्नर आपला ह्या ट्रीटीज जे आहे करार वगैरे आहे ते करू शकतो. दुसरं असं की कोर्ट ऑफ डायरेक्टर कडून, लक्षात घ्या, कोर्ट ऑफ कारण हे राजकीय परिस्थितीशी आहे, त्यामुळे कोर्ट ऑफ डायरेक्टर कडून जर काही आदेश प्राप्त झाले असतील गव्हर्नरला की बाबा तू युद्ध करून टाक, तू पहा, असा थेट ऑर्डर डायरेक्ट ऑर्डर आला असेल तर त्या डायरेक्ट ऑर्डरच्या वेळात गव्हर्नरला गव्हर्नर जनरलची काहीच ऐकायची नाही. म्हणजे इकडून कोर्ट ऑफ डायरेक्टरचा आदेश आला का तुम्हाला युद्ध थांबवायचं आहे आणि तो थांबला आणि माहीत झालं गव्हर्नर जनरलने, त्यानं फोन केला, कायले थांबवला लंडलमच्या, म्हणता चप, हे पाय मी पाठवतो म्हणते कोर्ट ऑफ डायरेक्टरची ऑर्डर, ते पाहून घे म्हणते. म्हणजेच काय, कोर्ट ऑफ डायरेक्टरने ऑर्डर दिला तर गव्हर्नर जनरलची काही चालत नाही. आलं की नाही लक्षात. म्हणजे इथे काय दिसते, गव्हर्नर आणि कोर्ट ऑफ डायरेक्टरचा जर ट्युनिंग असेल तर गव्हर्नर जनरलची दंडी फुस्स, बरोबर आहे. आणि जर गव्हर्नर जनरलची आणि कोर्ट ऑफ डायरेक्टरची ट्युनिंग नसेल तर गव्हर्नर जनरल फुस्स. म्हणजे गव्हर्नर जनरल केवढं झेलावं लागत असेल, याची झेला सगळ्यांची झेला, म्हणजे झेलणं चालत आले, बरोबर आहे, राईट. आणि त्याच्यामुळे गव्हर्नर जनरल एका बाजूले म्हणते बाबा बोर्ड ऑफ डायरेक्टर कोर्ट ऑफ डायरेक्टरले पाहू का, आणि दुसऱ्या बाजूला म्हणते बोर्ड ऑफ कंट्रोलले पाहू का. म्हणजे कोणाले पाहू, कोर्ट ऑफ डायरेक्टरले पाहू की बोर्ड ऑफ कंट्रोलले पाहू, कोणाले पाहू, काय त्याला समजे नाही. मोठे बेकार हाल, आणि मोठे बेकार हाल म्हणजेच लोचा, म्हणजेच पिट्स इंडिया ऍक्ट इतका सुंदर बनवला तरी सुद्धा इथे काहीतरी लोचा होता. तर पहिला लोचा कोणता, तर पहिला लोचा असा दिसते, गव्हर्नर जनरल झाली दोन नवऱ्याची बायको. तुम्हाला खाओ अर्थातच झाला, एक बायकोनं दोन नवरे झाले आमचे, है ना. गव्हर्नर जनरलने दोघा वरिष्ठांना जबाबदार निश्चित केलं, अकाउंटेबल टू द टू, वन इज अ ईस्ट इंडिया कंपनी आणि अनदर इज अ ब्रिटिश क्राउन. म्हणजे ते ईस्ट इंडिया कंपनीला सांगेन कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि ब्रिटिश क्राऊनला सांग बोर्ड ऑफ कंट्रोल. तो म्हणे कोण आले बाबा मी, तर तो दोघांनाही दे टोप्या. असंच होते, दोन नवऱ्याची बायको राहिली का ते देते टोपी बापूचा, है ना. तर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर, है ना, यांच्यामध्ये काही जंगलगुत्ता होता, त्यांच्यामध्ये काही क्लिअर कट डिमार्केशन दिलं नव्हतं. याले बिचाराले दोघांनाही सांगावं लागत होतं, दोघांना अकाउंटेबल होता. आणि मग हा का करे गव्हर्नर जनरल, फुल चान्स घे. म्हणजे याचा फोन आला तर त्याच्या सांगे ना, त्याचा फोन आला तर याच्या सांगे, है ना. इकडे कोर्ट ऑफ डायरेक्टरचा फोन आला असन का कशी, म्हणते नाही बोर्ड ऑफ कंट्रोलर बरोबर आहे. आणि बोर्ड ऑफ कंट्रोलर म्हणा का कशी, नाही कोर्ट ऑफ डायरेक्टर आला. म्हणजे काय, याले देते याची टोपी, याले देते याची टोपी, म्हणून डिस्क्रिशनरी पॉवर गव्हर्नर जनरलनी कशामुळे घेतला, बिकॉज ऑफ द लॅक ऑफ क्लिअर कट डिमार्केशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बोर्ड ऑफ कंट्रोल अँड कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. आला, कंपनी आणि ब्रिटिश सरकार यांच्या अधिकारामध्ये सुद्धा सीमारेषांचा अभाव राहिलेला आहे, क्लिअर कट बाउंड्रीज काही झाल्या नाही. म्हटलं असेल जरी की कोर्ट ऑफ डायरेक्टर्स राजकीय आणि सैनिकी बघेल आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे राजकीय आणि सैनिकी बघेल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे जे आहेत हे व्यापारी भाग बघतील, पण असं काही क्लिअर कट डिमार्केशन नव्हतं. कारण की कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कडे सिक्रेट कमिटीज होती, है ना, ते युद्धाच्या बाबतीत बऱ्याच काही गोष्टी ठरवत होते, तर त्याच्यामुळे इश्यूज यायला लागले होते. तर असाच झाला, एक बायकोन दोन नवरे झाले, इथं मोठा लोचा झाला. दुसरा असा की ब्रिटिश राजा जो होता हा पॉवरफुल इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर राहिला, है ना. म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे जरी अपॉइंटमेंट करत असले तरी
राजा जो आहे त्याला रिकॉल आणि रिमूव्हलचा अधिकार होता. मग रिकॉल आणि रिमूव्हलचा अधिकार असेल तर कोर्ट ऑफ डायरेक्टर बिचारे मजबुरीने त्याच्यासमोर हात जोडून जात असतील. बाबा तुया कोणी माणूस असेल तर सांग, नाहीतरी आम्ही त्याला अपॉइंट केला का तू काढून टाकशील, त्यापेक्षा तू याच सांग, यादी पाठव छुप्पेवाली, आम्ही त्याला मान्यता देतो. बरोबर आहे, राईट. पॉवर ऑफ रिकॉल अँड रिमूव्हल, इन्फ्लुएन्स ऑन द अपॉइंटमेंट, हा मोठा प्रॉब्लेम झाला. बरोबर आहे. दुसरा असा की बोर्ड ऑफ कंट्रोल अध्यक्षाची अराजकशाही वाढायला लागली. बोर्ड ऑफ कंट्रोल हा पॉवरफुल झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी महागडे युद्ध भारतामध्ये लढायला केलं, है ना. डुसडून जो आहे ना तो पीट्सचा खास दोस्त होता बरं, आणि त्यानं लोचे केले, आणि त्यानं लोचे केल्यावरच पुढचा जो कायदा आहे ना तो घडला, ते पाहू आपण. ठीक आहे, क्लिअर, लक्षात आलं का. हा लोचा आहे. हे 3 लोचे आपल्याला इथे दिसून, दिस आर द ड्रॉबॅक्स, दिस आर द ड्रॉबॅक्स. मग त्याच्यानंतर कॉर्नवालिस आला. वॅरन हास्टिंग गेला, तो बिचारा असाच राय भाऊ, मला कॉर्नवालिस तसा नव्हता. तो म्हणे कंडिशन हे असं असान तर सांगा, नाही तो हट्टा सावन की घटा असा. मग त्यानं काय म्हणला, कॉर्नवालिस 1786 आला आणि 1793 पर्यंत राहिला. त्याचा कालावधी लक्षात घ्या. आता लॉर्ड कॉर्नवालिस काय झाला, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाला वॅरन हास्टिंग नंतर, आणि त्यानं मागणी ठेवली. जसा झाला तसा बापू म्हणे मला विशेष बाबीमध्ये म्हणजे स्पेशल केस असन ना, स्पेशल केस मध्ये कॉन्सिलने ओव्हरराईड करायचा मला अधिकार पाहिजे. आय वॉन्ट टू ओव्हरराईड दी डिसिजन ऑफ कॉन्सिल इन अ स्पेशल केसेस, असा त्यानं म्हणून टाकला. असा जोरदार मधला असं कायद्यानं अधिकार मागितला, ओव्हररायडिंग पॉवर दे बाबा, है ना. दुसरा असा की गव्हर्नर जनरल हा स्वतः कमांडर इन चीफ असला पाहिजे. म्हणजे काय, कॉन्सिल मध्ये आता त्याचा पॉवरच वाढला. बरोबर आहे. कॉन्सिल आता काय झाली, नावाची झाली. हे 1786च्या कायद्यात मान्य करण्यात आलं दोन्ही, आणि दोन्ही मान्य केल्यामुळे आता काय झालं, कॉर्नवालिस हा झाला ऍब्सोल्यूट पॉवर. आता जबरदस्त पॉवर त्याच्या हातामध्ये आला. एका बाजूला तो कॉन्सिलच्या निर्णयावर आपला निर्णय थोपवू शकत होता. ही कॅन चेंज द डिसिजन ऑफ कॉन्सिलर, ही कॅन रिमूव्ह द डिसिजन ऑफ कॉन्सिलर. आणि दुसरीकडे कमांडर इन चीफ म्हणजे सरसेनापती पण तो झाला. म्हणजे प्रशासकीय अधिकार त्याच्याकडे आणि सैनिकी अधिकार सुद्धा आता त्याच्याकडे आले. म्हणजे व्यापारी अधिकार आणि सैनिकी अधिकार त्याच्याकडे आले. म्हणजे अल्टिमेटली काय, तर हळूच इनडायरेक्टली राजकीय अधिकारामध्ये हस्तक्षेपाची पूर्ण पॉसिबिलिटी या कॉर्नवालिसची वाढलेली आपल्याला दिसते. बरोबर आहे, राईट. मग काय झाला, तर असं दिसायला लागलं की कोर्ट ऑफ डायरेक्टर जे आहे ते कोर्ट ऑफ डायरेक्टर कुठून यायचे, ते यांची नेमणूक व्हायची. कोण नेमणूक करायचं, तर कोर्ट ऑफ प्रोप्रायटर करायचे. पण बोर्ड ऑफ कंट्रोल जो आहे तो पॉवरफुल होता, कमिशनर पॉवरफुल होते, आणि त्याच्यामुळे त्यांचा आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर यांचा वाद सातत्याने होत राहिला 1784 नंतर. एवढा वाद की कोर्ट ऑफ डायरेक्ट म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोलचा प्रेसिडेंट म्हणे मैं सबसे पॉवरफुल हो. का, कारण की बोर्ड ऑफ कंट्रोलचा जो प्रेसिडेंट असे तो मंत्री असे, आणि त्यामुळे तो गव्हर्नमेंटच्या एकदम खास इन्फ्लुएन्सिंग पर्सनॅलिटी राहत होता. आता जर तुम्ही बघितलं तर 1784च्या नंतर डुसडन जो आहे तो पीट्सचा खास दोस्त होता, आणि तो होता प्रेसिडेंट बोर्ड ऑफ कंट्रोलचा. आणि त्याने पाहिलं की आपल्याला युद्ध करायचं आहे भारतात, कारण की तेव्हा फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यामध्ये लोचे होते आणि एकदम स्ट्रेसफुल कंडिशन होती भारतामध्ये. त्यामुळे ते कर्नाटिक वॉर वगैरे नाही का, त्यामुळे त्यांनी पाठवलं आणि 4 रेजिमेंट पाठवल्या. 4 रेजिमेंटची जो काही खर्च आहे तो कंपनीवर त्यांनी थोपवून दिला. तर कोर्ट ऑफ डायरेक्टर काय म्हणाले डसडनले, बापू 1781च्या कायद्यामध्ये काय लिहिलं आहे का ब्रिटनचा खर्च ब्रिटन उचला, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोलचा खर्च जो आहे तो मर्यादित आहे आणि तो केवळच ब्रिटिश शासन उचलेल, कंपनी उचलणार नाही. तो तुझ्या खर्च तू पा. डसडन म्हणे बापू तू सायना बनतस का कोर्ट ऑफ डायरेक्टर, तुले तर मी पाहूनच घेईन. मग पीट्सले त्याने कान फुकलं, चुगली. आणि पीट्सचे कान फुकल्यानं कान कच्चे हो का पक्के हो डोंट नो. पीट्स म्हणे ठीक आहे नवीन कायदा बनव, आणि नवीन कायदा बनवला 1788ला कॉल्ड डिक्लेरेटरी ऍक्ट. याच्यामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल कडे पूर्णच अधिकार देऊन टाकले आणि अधिपत्यता देऊन टाकली. आता कोर्ट ऑफ डायरेक्टर डिस्काउंट झाला, नुसता नामाधीन झाला, नावाचा झाला, काही कामाचा नाही राहिला. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांनी कंपनी वार्षिक लेखे जे आहेत
हे संसदेत सादर करणे आता बंधनकारक करून टाकलं. म्हणजे इथला बजेट जो आहे बोर्ड ऑफ डायरेक्टरचा आता कोणाच्या कंट्रोलमध्ये राहिला, पार्लमेंटच्या कंट्रोल म्हणजे इनडायरेक्टली ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या म्हणजे रुलिंग पार्टीच्या कंट्रोलमध्ये राहिला. डसडननं याची पूर्णच काही खरं नाही वाट लावून टाकली. कॉर्नवालिस म्हणे आता बरं झालं मी तर आईस करून टाकतो. कॉर्नवालिसनं बम आईस केली. बा विचारू नका. असो ठीक आहे, आपण त्या चर्चेत जाऊ नये. पण कायदे लक्षात आले. पिट्स इंडिया ऍक्ट 1784, त्यानंतरचा 1786चा कायदा आणि 1788चा कायदा, हे तिन्ही कायदे आपण समजून घेतलेले आहे. आज याच्यानंतरचे आपण बघूया चार्टर ऍक्ट, नंतर बघूया. लाईक करा बाबा, शेअर करा आणि कॉमेंट करा. अभ्यास करता त्याच्यासाठी मला का सांगायचं, मला सांगायची गरज नाही. मी फक्त तुम्हाला का करतो, ऑल द बेस्ट.